नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज इन्स्टंट डोसा बनवणार आहोत। सकाळी नाश्त्याची गडबड असते आणि झटपट आपल्याला काय बनवावं सुचत नाही, तर त्यासाठी आपण हा सेट डोसा तयार करणार आहोत। हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपी आहे। अवघ्या 10 मिनिटात आपला सेट डोसा रेडी होतो। जाळीही खूप सुंदर पडते। चटणीसोबत खायला अगदी सुंदर लागतो। तुम्ही चटणी सॉस कशासोबतही हा खाऊ शकता। सकाळच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना ही रेसिपी आवडण्यासारखी आहे। हे बघा, एकदम स्मूथ राहतो। दिवसभर हा डोसा असाच राहतो। तर चला आपण सुरुवात करूया। डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 बाउल एवढे पोहे घेतलेले आहे। ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि भिजवून घेऊयात। जेवढे पोहे आहेत तेवढाच आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि एक अर्धा कप एवढे आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत। सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया। थोडेसे पाणी टाकून घेऊयात। साधारण 1 कप मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊयात आणि 5 मिनिटे झाकून ठेवूया। आता हे मिश्रण आपण मिक्सरला एक फाईन पेस्ट करून घेऊयात। लागेल तसे त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे बॅटर झालेले आहे। सर्व मिश्रण आपण अशाच पद्धतीने वाटून घेणार आहोत। आता यात आपण पाऊण चमचा एवढा खायचा सोडा घालू, चवीपुरते मीठ आणि हे बॅटर आपण व्यवस्थितपणे हलवून घेऊया, म्हणजे सर्व एकजीव होईल। डोशाचा तवा गरम करून अशा प्रकारे पळीने आपण डोसा करून घेऊयात। एक मीडियम फ्लेमवर हा भाजून घेऊयात। थोडेसे तेल लावून त्याला आपण पलटी करून घेऊया। हे बघा, छान पद्धतीने भाजला गेला आहे। दोन्ही बाजूने आपण हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। हे प्रमाण वापरून तुम्ही जर डोसे केले तर 16-17 डोसे आरामशीर होतात। अशा पद्धतीने आपण सर्व डोसे करून घेऊयात। चटणीसोबत खायला हा डोसा खूपच सुंदर लागतो। अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तोपर्यंत बाय।